हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळच्या 7:30 वाजलेत आणि माझा संचितचा टिफिन नाश्ता झालाय बनवून उठवायला आले संचितला. आणि रात्री भरपूर असा पाऊस झालाय, त्यामुळे बघू शकता कसं झालंय. इथं बांधकाम चालू आहे, त्यामुळे दिवसभर खडखड धडधड चालूच असते. आणि पाऊस पडून पडून सगळं इथं हे झाले. आणि इथं छत्री आहे साहेबांची. काल पाऊस पडत होता, वर आणली, पावसात खेळला. कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजला असेल. आणि पाण्याची बॉटल लागते म्हणजे लागतेच. रात्रीचं म्हाताऱ्या माणसांसारखं पाणी उठायचं, प्यायचं आणि मग झोपायचं. तुला थंडी असते? हो, फॅन कशाला चालू करून झोपलाय मग? थंडी असते तर हा मी की नाही आजपासून मी नाही झोपलो. हा कुठं चला स्कूल चले. आज परीक्षा आहे ती हिंदीची. काय नाव तुझी तुला माहिती की? तुला टीचरचा मेसेज आले बाबा, व्यवस्थित पेन्सिल घे, इरेझर घे, शॉर्पनर घे, पुट्टी घे. चला 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 7:30 वाजले. सगळे कुठं कुठलं का वेळ झाला. चला 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 उठ उठ. 7:30 वाजून 5 मिनिट झाले. उठ. टिफिनला काय केलं एवढं बोलत तुला? पोहे. टिफिनला पोहे कोण येतं? तू येतो पण मी नसते ते. तर पोहे तुला ओनली ऑन सॅटरडे. चला उठ. सरप्राईज असणार आहे तुला. चपाती आणि भाजी. आज नाही घेऊन ये माघारी. चल 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 वेळ झाला. उठा, आंघोळ करायची. तर टिफिन तर बनवून झाले ऑलरेडी माझं. मग आता उरलेले जे काही किचन मधले काम असतात तर ते आता आवरून घ्यायला लागले. तर कट्टा थोडासा आवरायचा राहिला होता, तर तो कट्टा आवरायला लागले. मग काही चॉपिंग बोर्ड आहेत, तर चॉपिंग बोर्ड आम्ही म्हणजे पोळपाटच आहे, त्या पोळपाटला मस्त असं चॉपिंग बोर्ड केले, छान आहे. तर ते मग घासून ठेवलं होतं, त्याला खाली ठेवलं. मग काय चहा ठेवायला लागले माझ्यासाठी आणि संचीसाठी. तुम्हाला सांगू का, संचीची चहा चपाती नसली ना तरी पण माझ्यासाठी चहा मी बनवतच असते. कारण सकाळी उठून टिफिन वगैरे केलं ना, मग चहा प्यायची इच्छा होते. त्यामुळे आंघोळीच्या अगोदर माझा संचितच्या नाश्त्यासोबत चहा असतो म्हणजे असतोच. त्यामुळे मग आता चहा ठेवायची गडबड सुरू आहे. संचितला उठवले खरं, ब्रश करत बसलाय, पण बसत काय अजिबात स्वतः काय आवरत नाही. खूप म्हणजे खूप स्लो असते त्याचं. निवांत आणि सकाळ सकाळचा आळस असतो, करू वाटत नाही स्वतःला काय. त्यामुळे सारखा अजून मधून डोस द्यावा लागतो. संचित उरक, कर पटकन, झाला का ब्रश, झाला का ब्रश. तो ब्रश करत असतो ना तोपर्यंत माझी चहा ठेवायची इकडे गडबड असते. त्यामुळे आपला मस्त असा चहा आहे तर ठेवला. आणि मग चहा होतोय नाही होते तोपर्यंत मग एका साईडला लगेचच टिफिन पण पॅक करून घेत असते मी. तर टिफिनला मी बनवलं होतं मस्त असं पालकची भाजी केलती. तर खरं सांगायचं झालं तर टिफिनला काय नव्हतंच, कारली होती, पण आता कारलं कसं टिफिनला द्यायचं, आणि संचित काय जास्त खात पण नाही कारलं. मग त्यामुळे म्हणलं काय बनवू काय बनवू काय बनवू. मग पालक होता, आणि पालक म्हणलं आता चला सुक्का पालकच करूया. आणि ह्याच्या अगोदर गरगट्टा पण होता, आंबट चुक्याचा गरगट्टा. म्हणलं आता गरगट्टा 2च दिवस झाले खाऊन, त्यामुळे आता लगेचच पालकचा गरगट्टा खाऊ पण वाटायचं नाही. त्यामुळे म्हणलं चला आता मस्त असा सुक्का पालक करूया. त्यामुळं सुक्का पालक आहे तर केलता. आता मी सुक्का पालक कसा बनवते ना ते पण तुम्हाला मी सांगते. तर पालकला काय करायचं, 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, आणि धुवून घेतला पालक की बारीक असा कट करून घ्यायचा. कट केलेला पालक चपाती झाली ना त्याच तव्यामध्ये फोडणी देऊ शकताय. तर मग भरपूर असा लसूण, मिरची आणि टोमॅटो पण घालायचं, पण माझ्याकडून टोमॅटो घालायचं राहून गेलं. आता कसं असते सांगू का, एखादी रेसिपी ना आपण सारखं सारखं करत असेल ना तर ती लक्षात राहते. पण आता पालक मी बऱ्याच दिवसानंतर केलं, त्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही. ज्यावेळेस मी टिफिन पॅक करायला लागले ना त्यावेळेस मला समजले की अरे आपण ह्याच्यात टोमॅटो तर घातलाच नाही. मग त्यामुळे मी काय केलं, म्हणजे असं
पहिल्यांदा फोडणीला काय करायचं सांगू का? तेल गरम करायचं, लसूण घालायचा, मिरची घालायची, टोमॅटो घालायचा, पालक घालायचा. पालक घातल्या मीठ घालायची, लगेच गडबड नाही करायची बरं का, नाही तर काय होते मीठ ना आपण अंदाजच येत नाही एवढा आणि मग मीठ जास्त होतं. त्यामुळे पालक थोडासा छान असा थोडासा मऊ थोडासा कमी व्हायला लागला ना मग मीठ घालायचं. शेंगदाण्याचं कूट घालून सिंपल सोबर पटकन होणार आपला पालकची रेसिपी अशी तुम्ही ट्राय करू शकता. नसेल खाल्ला ना तर लहान मुलांना एकदा नक्की बनवून द्या. तर इथं बघू शकता चपाती आहे, पालक एका साईडला काढला. संचित साहेबांना आमच्या आता सध्या सॅलड पण आवडायला लागले. त्यामुळं काकडी गाजर त्याचा एक छोटा टिफिन असतो. तर त्याच्यासाठी मग काकडीची साल काढली, साल काढून मग बारीक बारीक असं कट केली आणि गाजर आहे तर गाजरला पण स्वच्छ दोन्ही पण धुवून घेतले आणि बारीक असं कट करून ठेवत असते. तर बघू शकता आपला आता टिफिन एका साईडला चहा आणि संचितला नंतर लगेच आंघोळ घातली. तर इथे बघू शकता पालकची छान भाजी होती, चपाती आहे आणि काकडी गाजर याचा सॅलड आणि इथे एका साईडला आपला होतोय चहा. चला तर तुम्ही मस्त असा चहा प्यायला या, नाश्ता करायला या. आणि मग संचितची एवढ्या चहा होतोय ना तोपर्यंतच मी संचितला आंघोळ घालून घेत असते. आणि मग आता हे टिफिन आहे तर पॅक करायचा आणि लगेचच मी पॅक पण करत नाही, थोड्या वेळ तसंच ठेवते कारण भाज्या वगैरे गरम असतात आणि लंच त्यांचा लंच ब्रेक बहुतेक मला माहित होता 12 का पावणे 12ला लंच ब्रेक होते. त्यामुळे मग एवढं गरम गरम पण मी देत नाही, शक्यतो थंड करूनच टिफिन पॅक करत असते मी. नंतर आता संचितसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी चहा घेतला होता. संचितला आता चहा चपाती चारायची आणि नंतर मग मी चहा घेत असते. मग आमचा नाश्ता झाला की मग संचितला स्कूलला सोडून आले. स्कूलला सोडून आल्यानंतर माझा योगा असतो, एक अर्धा पाऊण तास योगा करते आणि योगा झाल्यानंतर मग आंघोळ करायची. आंघोळ झाली होती आता आणि तयार व्हायला लागले होते. तयार तसं काय माझं एवढं जास्त नसते बरं का, आपली क्रीम लावायची आणि पावडर लावायची, पावडर पण लावली तर असते नाही तर पावडरचं पण जास्त एवढं नाही आणि आपला गंध लावायचा, तर एवढासा आपला मेकअप असतो. आणि मी काय नाश्ता वगैरे काय करत नसते, तर नाश्ता नसतो डायरेक्ट आपल्या जेवणच असते. त्यामुळे आता जेवणामध्ये काहीतरी बनवायचं आणि मग जेवण असं करायचं. तर असं असते, तर असं असते सकाळी उठल्यापासून ते एक जवळपास एक 10 सव्वा 10 10:30 वाजेपर्यंतचं माझं रुटीन. आणि तरी योगा दाखवला नाही, योगाचा फुल व्हिडिओ दाखवलाय त्यामुळे मला तेच तेच असं डबल योगा तर दाखवायला नाही आवडत मला. त्यामुळे मस्त असं योगा करून झाला की मग आंघोळ असते, आंघोळ झालं मग मग बाकीचं थोडी क्रीम लावायची, केस विंचरायचे आणि मग केस विंचरत विंचरत मग मी एक केसांना थोडं काय रे काय टाकायला लागलायस असं असते बघा. काहीतरी उगाच खेळायचं उगा काहीतरी गोंधळ करायचा. तर केस गळायला लागलेत माझे थोडेसे, म्हटलं आता केसांना काय झालंय काय माहिती, गळायच लागले जरा केस माझ्याशी. त्यामुळं मग काहीतरी जुगाड असतं आपल्याजवळ, तर ते आता जुगाड मी काहीतरी करत असते. आणि नंतर मग आता भूक पण लागली होती, म्हणलं चला तर राहू द्या थोडंसं जेवण करूया. आणि आता इथून पुढं असते माझं तुम्हाला सांगू का, आता आंघोळ झाल्यानंतर मग संचितला टिफिनला आज पालकच केलं त्यामुळे दुसरं काहीतरी बनवायचं. चपाती करायची आणि भाकरी करायची आणि मग जेवण करायचं. तर जेवणाला मला जवळपास एक 10 सव्वा 10 10:30 कधी कधी तर 11 पण होते. मग 11 वाजता जेवण करत असते. तर आता काय खाते ते सांगतेच तुम्हाला. लागले मी 11 वाजत आलेत आणि जेवणामध्ये बनवली बघा. इथं आहे संचितच्या टिफिनची पालकची भाजी, इथं चपाती केली आणि इथं आहे कारलं. तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला. तर नाश्ता काही नसतोय माझा, डायरेक्ट जेवण. आणि आज थोडा लेट झालाय, चांगला 11:15 होत आलेत. आणि मग आता थोडं जेवण झालं की मग चहा असतो. तर आता पहिल्यांदा संचित बरोबर झाला माझा, पण अजून 2 वेळा असतो. मग आता जेवायचं आणि अजून एकदा चहा प्यायचा. तर या तुम्ही जेवण करायला. तर जेवण झालं माझं आणि दादा आहेत तर चपाती खात नाहीत, त्यामुळं मग आम्हाला चपात्या केल्या. संचितला करायच्या स्कूलमधून आल्या आता ह्या येईन नाही. आणि इथं चपाती नाही भाकरी मकीची आपली. आणि जसं की मी म्हणलं होतं जेवण झाल्यात पिणार आहे मी चहा, त्यामुळे तर ठेवला आपला चहा एका साईडला. आणि इथं रात्रीचा भात होता, तो भात गरम केला आहे. ह्याच्यामध्ये कारला आहे आणि ह्याच्यामध्ये रात्रीची भाजीच पण होती, तर ती भाजी पण गरम करून मी त्याच्यातलं थोडं 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 खाल्लं. आणि मग आता भाकरी राहिली होती करायची. मी काय करत असते, जेवण करून मग भाकरी करत असते. इथं होत आले चहा. आणि मग त्याचं दळण काय केलं, थोडंसं जाड जाड असं दळलं आहे, त्यामुळं शेकतच नाहीत भाकरी लवकर, वेळ लागतोय भरपूर शेकायला.